मुलीला महापौर करायचं होतं म्हणून मला विरोध केला. राजेंद्र जंजाळ यांचा पालकमंत्र्यांवरती आरोप. तर जंजाळांनी मुख्यमंत्री व्हावं अशा शब्दात पालकमंत्री संजय शिरसाट यांचं प्रत्युत्तर. शिंदे गटातील गटबाजी पुन्हा एकदा चव्हाट्यावर. पालकमंत्री संजय शिरसाट यांचा विरोध डावलून थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून छत्रपती संभाजीनगर महापालिकेत उपमहापौर पदासाठी राजेंद्र जंजाळ यांनी पद मिळवून घेतल्यावरती आता त्यांनी पालकमंत्री संजय शिरसाट यांच्यावरती मुलीला उपमहापौर करायचं होतं म्हणून मला विरोध केला असल्याचा आरोप केलाय. तर जंजाळांनी मुख्यमंत्री व्हावं अशा शब्दात पालकमंत्री संजय शिरसाट यांनी त्यांना प्रत्युत्तर दिलंय. मात्र यावरून शिंदे गटातील गटबाजी पुन्हा एकदा चव्हाट्यावरती आली असून परिसरात चर्चेला उधाण आलंय. सर, काय तुम्ही एक आरोप केलाय कुणाच्या नावाची उपमहापौर पदासाठी चर्चा झाली, कुणाला ते नाही, आरोप नाही केला, मी माहिती दिली. ज्या वेळेस उपमहापौर पद आमच्या पक्षाला देणार त्यावेळेस एकनाथ शिंदे साहेबांनी माझं नाव या ठिकाणी फायनल केलं. एकनाथ शिंदे साहेबांनी नाव फायनल केल्यानंतर नंदकुमार घोडिले हे महानगरपालिकेमध्ये उमेदवारी अर्ज घ्यायला आले होते. त्यांना मी सांगितलं की शिंदे साहेबांनी या ठिकाणी माझी उमेदवारी फायनल केली, तुम्ही अर्ज घेऊ नका, पक्षाच्या आदेशाचं आपण पालन केलं पाहिजे. परंतु तरी त्यांनी फॉर्म घेऊन जाऊन या ठिकाणी हर्षदाताई शिरसाट यांचा उमेदवारी अर्ज भरला होता आणि तो उमेदवारी अर्ज महापालिकेमध्ये जमा करण्यासाठी ते येत होते. परंतु पक्षाने व्हीप काढल्यामुळे ते त्या ठिकाणी आले नाही, त्यांनी उमेदवारी अर्ज भरला नाही. माझं म्हणणं एवढंच आहे की शिवसेना हा पक्ष आदेशावर चालणारा पक्ष आहे. एकदा पक्ष नेत्यांनी आदेश दिला की त्या आदेशाचं पालन झालं पाहिजे आणि ह्या जिल्ह्याचा जिल्हा प्रमुख म्हणून प्राथमिक जबाबदारी माझी आहे की जे आदेश शिंदे साहेब या ठिकाणी देतील त्या आदेशाचं पालन आणि त्या आदेशाचं इम्प्लिमेंट या ठिकाणी झालं पाहिजे. माझी एवढीच अपेक्षा होती आणि हेच मी काल बोललो होतो. गटनेते पदावरून त्र्यंबक तुपे यांचं नाव शिरसाट यांच्याकडून सांगण्यात येत आहे, त्याच्या माध्यमांना त्यांनी प्रतिक्रिया दिली. गटनेता, उपमहापौर किंवा जे काही पद आहे हे पदाचं नाव ठरवण्याचा, नाव फायनल करण्याचा अधिकार हा माननीय नेते आमचे एकनाथरावजी शिंदे साहेब यांचा आहे. माझं तेच आहे, पक्षाच्या प्रोटोकॉलनुसार जे काही नाव शिंदे साहेब या ठिकाणी ठरवतील ते नाव फायनल होईल. नाव ठरवण्याचा अधिकार माझा नाही, अन्य कोणाचाही नाही. आणि जे शिंदे साहेब 2 दिवसामध्ये गटनेता कोण असावा याबाबत त्यांनी माहिती मागवलेली आहे आणि निश्चित ते जे नाव फायनल करतील ते नाव या ठिकाणी पक्षातर्फे फायनल करण्यात येईल. त्र्यंबक तुपे किंवा कुणाचं अजून अधिकृत नाव अधिकृत अजून शिंदे साहेबाचा आदेश काहीही आलेला नाहीये. अधिकृत आमचा गट नोंदणी झालेली नाहीये. ज्या वेळेस आम्ही गट नोंदणी करू, शिंदे साहेबाचा आदेश येईल, जे नाव ते सांगतील ते नाव या ठिकाणी गटनेत्याच्यासाठी फायनल करण्यात येईल. जंजाळासारखं कुशल सर्व गुण संपन्न नेतृत्व आम्हाला मिळालं हे आमचं भाग्य आहे. त्यांना जे काही इतका मोठा पदभार मिळालेला आहे, खऱ्या अर्थानं आम्ही त्याच्यापासून मुकलो असतो. त्यांनी ते उपमहापौर पदाचा कार्यभार चांगला करावा. माझ्या त्यांना त्या कार्यकालामध्ये चांगलं काम केलं तर भविष्यात ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हो अशी माझी त्यांना शुभेच्छा. मित्रांनो, ही बातमी तुम्हाला कशी वाटली आमच्या कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रियेच्या स्वरूपात नोंदवायला विसरू नका. अशाच बातम्या बघण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.